शिवसेना ठाकरे गुट के जिला प्रमुख दीपेश म्हात्रे ने एक गंभीर आरोप लगाते हुए कहा कि केडीएमसी में सफाई कामगारों को काम पर रखने के लिए 50,000 रुपए की मांग की जा रही है। इस मामले का एक ऑडियो भी वायरल हुआ है। केडीएमसी में कुल 1280 कामगार ठेकेदार के अंतर्गत काम कर रहे हैं और शिवसेना ठाकरे गुट ने इस कुप्रथा पर कड़ी कार्रवाई की मांग की है। बघा, गेले अनेक वर्षापासून ज्या भागामध्ये सत्ताधारी पक्षाचे लोक नगरसेवक मोठ्या प्रमाणात आहेत, त्याच सत्ताधारी पक्षाला आज कल्याण डोंबिवलीमध्ये पाण्यासाठी आंदोलन करावं लागतं, ही मोठी दुर्दैवी गोष्ट आहे। आपले सत्ताधारी नेते त्यांना त्यांनी पहिले कळवायला पाहिजे आणि सत्ताधारी पक्षाला जर आंदोलन करावं लागत असेल तर ही दुर्दैवी गोष्ट आहे। मग विरोधकांनी करायचं काय? विरोधकांचं काम पण जर सत्ताधारी करणार असतील तर विरोधकांनी काय करायचं हा मोठा प्रश्न पडतो। कल्याण पूर्व असेल, कल्याण पश्चिम असेल, डोंबिवली असेल, या भागामध्ये भविष्यामध्ये मोठा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे आणि त्याच्यासाठी हे सत्ताधारी जबाबदार आहेत असं मला वाटतं। मला एकच गोष्ट या माध्यमातून, गणेश उत्सवाच्या माध्यमातून सांगायची आहे की आज डोंबिवली पश्चिम असेल, पूर्व असेल, इतर भागामध्ये मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचं साम्राज्य आपल्या शहरामध्ये झालेलं आहे आणि महापालिकेने काल एकच फतवा काढलाय की रस्त्यावरती गणेश उत्सवाच्या मंडपासाठी जर कुठल्या मंडळाने खड्डा खोदला तर त्याला 15,000 रुपयाचा दंड लावण्यात येणार आहे। तर आज जे रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत त्याच्यासाठी महापालिका अधिकाऱ्यांना किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरला किती दंड लावणार आहे हा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात पडतो आणि महापालिकेने पहिले त्या जे खड्डे पाडलेत त्या कॉन्ट्रॅक्टरांना दंड लावावा आणि मग लोकांना गणेश मंडळांना दंड लावायची भाषा करावी। हा, ही ऑडिओ क्लिप जी व्हायरल झाली आहे, सुमित कंपनीचा कोणी दलाल आहे आणि एका कामगाराची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे आणि यातून स्पष्ट होतं की काही कंपनीच्या व्यतिरिक्त काही लोकांकडनं 50,000 हजार रुपयाची कामावर लावण्यासाठी डिमांड केली जात होती। या कंपनीचे अनेक कंगोरे आपल्याला दिसलेले आहेत की या कंपनीचा मालक अटक झालेला आहे आणि या कंपनीची ऑडिओ क्लिप व्हायरल होते। याच्यामध्ये मला असं वाटतं की कामगारांना वेठीस धरण्याचं काम या कंपनीकडनं केलं जात आहे आणि त्यांच्याकडनं मोठ्या प्रमाणात म्हणजे 50,000 जर एका कामगाराकडनं यांनी वसूल केले तर 1280 कामगार आमच्याकडे आता आहेत कॉन्ट्रॅक्टवर, तर किती पैशाचा उलाढाल यामध्ये होऊ शकते। आणि याच्यामध्ये मला आयुक्त जे अभिनव गोयल साहेब आहेत त्यांनी आश्वस्त केलंय की अशा पद्धतीने जर कोणी पैसे कामगारांकडनं मागत असेल तर त्याच्यावरती कडक कारवाई आणि FIR दाखल केली जाईल असं त्यांनी मला आश्वस्त केलंय।